नमस्कार मित्रांनो, आज आपण गणपती अथर्व शीर्षाचा साध्या सोप्या मराठीमध्ये सलग अर्थ पाहूया. जणू काही अथर्व शीर्ष आपण मराठीमध्ये म्हणत आहोत अशा पद्धतीनं. चला तर मग. ओम गम गणपतये नमः. हे देव हो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहावयास मिळो. आपल्या कृपेनं सुदृढ अवयव आणि सुदृढ शरीरानं युक्त असं जेवढं काही आयुष्य मिळालेलं आहे ते देवाच्या स्तवनात व्यतीत हो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करो. जगप्रसिद्ध सूर्य आमचं कल्याण करो. संकटांचा नाश करणारा गरुड आमच्यावर येणाऱ्या आपत्तींचा नायनाट करो. वाणीचा अधिपती बृहस्पती आम्हाला मोक्षप्राप्ती देवो. सर्वत्र शांती 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 नांदो. ओंकाररूपी गणेशाला माझा नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप आहेस. केवळ तूच सृष्टीचा कर्ता आहेस. केवळ तूच सृष्टीचा पालनकर्ता आहेस. केवळ तूच सृष्टीचा संहार करणाराही आहेस. खरोखरीच केवळ तूच संपूर्ण ब्रह्मतत्व आहेस. तूच साक्षात अविनाशी आत्मस्वरूप आहेस. मी योग्य तेच बोलतो, मी खरं तेच बोलतो. तू माझं रक्षण कर. तुझा महिमा सांगणाऱ्यांचं रक्षण कर आणि तो श्रवण करणाऱ्यांचंही रक्षण कर. तुझं ज्ञान देणाऱ्यांचं रक्षण कर आणि ते मिळवणाऱ्यांचंही रक्षण कर. वेद पारंगत गुरूंचं आणि त्यांच्या शिष्यांचं रक्षण कर. तू चराचरात भरून राहिलेला आहेस म्हणून माझं पाठीमागून म्हणजे पश्चिमेकडून रक्षण कर. माझं पुढून म्हणजे पूर्वेकडून रक्षण कर. माझं उत्तरेकडून रक्षण कर. माझं दक्षिणेकडून रक्षण कर. माझं वरून म्हणजे आकाशातून रक्षण कर. माझं खालून म्हणजे पाताळातून रक्षण कर. सर्व बाजूंनी आणि सर्व ठिकाणी तू माझं रक्षण कर. तू वेदादी वाङ्मय स्वरूप आहेस. तू चैतन्य स्वरूप आहेस. तू आनंद स्वरूप आहेस. तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सत चित आनंद यापासून वेगळा नाहीस. तू साक्षात ब्रह्मस्वरूप आहेस. तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस. हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनंच टिकून राहतं. हे सर्व जग तुझ्यातच विलीन होतं. हे सर्व जग पुन्हा तुझ्याच स्वरूपाशी येऊन मिळतं. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचतत्व तूच आहेस. तूच वाणीची 4 रूपं म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी आहेस. तू सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडचा आहेस. तू जागृत, स्वप्न आणि गाढ झोप या 3 अवस्थांच्या अतीत आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि कारणमय या 3 देहांच्या पलीकडचा आहेस. तू भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही काळांच्या अतीत आहेस. तू नेहमी नाभी कमलातील मूलाधार चक्रामध्ये असतोस. तू इच्छा, क्रिया आणि ज्ञान या 3ही शक्तींनी युक्त आहेस. तपस्वी तुझं नित्य चिंतन करतात. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच अग्नी, तूच वायू, तूच सूर्य, तूच चंद्र, तूच पृथ्वी, तूच अंतरिक्ष, तूच स्वर्ग आणि तूच ओंकार असं परब्रह्म आहेस. गण शब्दातील पहिलं व्यंजन म्हणजे ग प्रथम उच्चारून नंतर पहिल्या स्वराचा म्हणजे अ चा उच्चार करावा. त्यानंतर
अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्धचंद्राप्रमाणे असावा. तो तारक मंत्रानं म्हणजेच ओंकारानं युक्त असावा. हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे. हा संपूर्ण मंत्र ओम गम असा होतो. ग हे या मंत्राचं पूर्वरूप आहे. अ हा या मंत्राचा मध्य आहे. अनुस्वार हा या मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. या गकारादी 4 स्वरांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. हा मंत्र म्हणजे ज्ञान प्राप्त करून देणारी गणेश विद्या आहे. या मंत्राचे ऋषी गणक हे आहेत. निच्रुत गायत्री हा या मंत्राचा छंद आहे. गणपती ही देवता आहे. ओम गम या मंत्ररूपानं दर्शवल्या जाणाऱ्या गणपतीला माझा नमस्कार असो. मी त्या एकदंताचं स्वरूप जाणतो. त्या वक्रतुंडाचं चिंतन करतो. म्हणून तो दंती म्हणजे श्री गणेश मला भक्तिरूपी स्फूर्ती देवो. याला 1 दात आणि 4 हात आहेत. एका हातात परशु आणि दुसऱ्या हातात अंकुश आहे. तिसऱ्या हातात हत्तीचा दात आणि चौथ्या हातानं वर देत असलेल्या या गणेशाचं उंदीर हे ध्वजचिन्ह आहे. त्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठं आहे. कान सुपासारखे आहेत. त्यानं लाल रंगाची वस्त्र परिधान केलेली आहेत. त्याच्या सर्वांगाला तांबड्या चंदनाची उटी लावलेली आहे. त्याची पूजा लाल रंगाच्या फुलांनी केली जाते. भक्तांविषयी दया असलेला, सृष्टीची उत्पत्ती करणारा, अविनाशी असा हा देव सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच प्रकट झालेला आहे आणि प्रकृती पुरुषाहून श्रेष्ठ आहे. अशा गणेशाचं जो सतत ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे. व्रतधारिणांच्या प्रमुखाला माझा नमस्कार असो. देवसमुदायांच्या अधिपतीला माझा नमस्कार असो. शंकर गण समुदायाच्या अधिपतीला माझा नमस्कार असो. लंबोदर, एकदंत, विघ्नहर्ता, शिवपुत्र आणि वर देणाऱ्या अशा गणपतीला माझा नमस्कार असो. या अथर्व शीर्षाचं अध्ययन करणारा ब्रह्मस्वरूप होतो. त्याला सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात. त्याला कोणत्याही प्रकारच्या विघ्नांची बाधा होत नाही. तो 5ही महापातकांपासून मुक्त होतो. सायंकाळी अध्ययन केल्यानं दिवसभर केलेल्या म्हणजे न कळत झालेल्या पापांचा नाश होतो. सकाळी पठण केल्यानं रात्री केलेल्या म्हणजे न कळत झालेल्या पापांचा नाश होतो. सकाळ संध्याकाळ पठण करणारा पापरहित होतो. याचं नेहमी सर्व परिस्थितींमध्ये सर्वत्र पठण करणारा निर्विघ्न होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात. हे अथर्व शीर्ष श्रद्धा नसलेल्या अशा अयोग्य शिष्यास शिकवू नये. जो कोणी मोहाच्या आहारी जाऊन हे शिकवतो त्याला पाप लागतं. जो याची 1000 आवर्तनं करून ज्या ज्या इच्छा बाळगतो ती फळं तो साध्य करतो. या अथर्व शीर्षानं जो गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीला उपोषण करून जप करणारा विद्यासंपन्न होतो. हे अथर्वण ऋषींचं वचन आहे. ह्या विद्येनं ब्रह्मप्राप्तीसाठी तपश्चर्या करणाऱ्याला कोणतंही भय कधीही राहणार नाही. जो गणपतीची दुर्वांकुरांनी पूजा करतो तो कुबेराप्रमाणे समृद्ध होतो. जो गणपतीसाठी लाह्यांनी यज्ञ करतो तो यशस्वी होतो. तो बुद्धिमान होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो तो इच्छित फळ मिळवतो. जो तुपात बुडवलेल्या समिधांनी हवन करतो त्याला सर्व काही मिळतं.
जो हे अथर्व शीर्ष 8 ब्राह्मणांना शिकवतो तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी मोठ्या नद्यांमध्ये किंवा गणेश मूर्तीच्या किंवा प्रतिमेच्या समवेत याचा जप करणाऱ्यास मंत्रसिद्धी होते. तो मोठ्या संकटातून मुक्त होतो. तो महादोषातून मुक्त होतो. तो महापापातून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्ववेत्ता होतो असं वेदामध्ये म्हटलं आहे. तर असं हे उपनिषद आहे. देव आमचं म्हणजे गुरु शिष्यांचं रक्षण करो. आम्हा सर्वांची भूक भागो. आम्हा सर्वांची कार्यवाही परिपूर्ण हो. ज्ञानदीप उजळत राहो. आम्हाला द्वेषरहित राहू दे. ओम सर्वत्र शांती 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 नांदो. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.